श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. जेव्हा मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस माझ्या मनामध्ये एकच वाक्य आलं, मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा, घडोपाद सेवा तुझ्या किंकराला, समर्था तुम्हावीन प्रार्थो कुणाला. खरंच या उक्तीप्रमाणे आजचा अनुभव इतका रोमांचक आहे की प्रत्येक स्वामी भक्ताच्या डोळ्यामध्ये नकळतपणे अश्रू येणार आहे. चला तर मग वेळ न लावता या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील महाराजांचे असेच अनुभव असतील तर तुम्ही मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुमचा अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, माझे नाव सौ अमृता काळे. मी मूळची खामगाव. माझे जे काही माहेर आहे ते खामगावचं आहे. त्यामुळे नकळतपणे मी गजानन महाराजांशी जोडलेली गेली होती. माझं श्रद्धास्थान हे गजानन महाराज होते. मी महाराजांची खूप मनोभावे सेवा करत असायची. आणि त्यानंतर काय झालं की माझं शिक्षण कंप्लीट झालं, इंजिनिअरिंग झालं आणि मला स्थळ बघायला सुरुवात झाली. स्थळ बघणं चालू झालं आणि मला जे काही सोलापूर आहे तेथील स्थळ आलं आणि खूप छान होतं. मुलगा व्यवस्थित सेटल होता, घरी व्यवस्थित होतं. त्यामुळे आईवडील म्हटले की जरी लांब असलं तरी आपण करून टाकूया आणि माझं लग्न करून देण्यात आलं. आणि मग मी लग्न झाल्यानंतर सोलापूर येथे गेले. आता सोलापूर म्हटल्यानंतर साहजिकच आहे की तिथे अक्कलकोट महाराजांचे खूप सारे भक्तांचे ते श्रद्धास्थान आहे. आणि माझी तर भक्ती गजानन महाराजांवरती होती, पण आमच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांची खूप सेवा केली जात असायची. पण मी कधी त्यांचे नाव घेतलं नाही की सेवा केली नाही. मी फक्त गजानन महाराजांचंच नाव घेत असायची. माझ्या सासूबाई आणि ज्या आजी सासू होत्या त्या महाराजांच्या खूप निस्सीम भक्त. त्यांना आलेले प्रचंड अनुभव त्यांनी मला सांगितले आणि तरी देखील माझा विश्वास नव्हता. आजींनी सांगितलं, जे माझे मिस्टर आहे ते मिस्टर आज जे काही जिवंत आहे ते फक्त आणि फक्त महाराजांच्या कृपेमुळे. तो अनुभव मला आजींनी सांगितला. माझे मिस्टर 3-3.5 वर्षाचे होते. त्यावेळेस काय झालं, संक्रांतीचा दिवस होता, सण होता. त्यामुळे महाराजांच्या दर्शनासाठी जाण्याची सर्वांची खूप इच्छा होती आणि सर्वजण महाराजांच्या दर्शनासाठी जाण्यासाठी निघाले. संक्रांत असल्यामुळे, सण असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. सर्वजण मंदिरात गेले होते. माझे मिस्टर 3-3.5 वर्षाचेच होते आणि चालत होते. त्यांनी आजीला बघितलं. आजीला बघितल्यानंतर काय झालं की त्यांना आजीकडे जायचं होतं. आजी त्यांच्यापासून फार लांब होत्या. ते आजीकडे पळत चालले होते. त्यावेळेस मंदिराचं काम हे सुरू होतं आणि मंदिराचं काम सुरू असल्यामुळे तिथे जे काही होतं ते लाईटचे पोल वगैरे सर्व काही तिथे खालीच होते. लाईटच्या वायरही अशा लोंबलेल्या खालीच होत्या आणि माझे मिस्टर आजीकडे जावं म्हणून धावत पळत चाललेले होते. त्यावेळेस काय झालं की अचानकपणे त्यांनी आधार 7 दिवस अक्कलकोटला जातो आणि ती वायर पकडली आणि त्यानंतर माझं मन थोडंसं शांत होईल, काहीतरी मार्ग मिळतो की नाही ते बघूया असं मी म्हटलो आणि अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो. जेवढे पैसे होते तेवढे खिशात घातले आणि अक्कलकोट येथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर आजीने हे जेव्हा बघितलं त्या महाराजांपुढे गेल्या आणि खूप रडू लागल्या. महाराज, हे काय केलं? तुमच्या दर्शनासाठी आले होते आणि जर इथे असं काही झालं तर सर्व काही तुमच्यावरच येणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या, असं म्हणून आजी खूप रडायला लागल्या. त्यावेळेस मग एकाने काठी आणली आणि ती वायर काढली. माझे मिस्टर जे होते ते बेशुद्ध अवस्थेमध्ये त्यावेळेस होते. त्यांना मग लगेच महाराजांचं जे काही अभिषेकचं तीर्थ आहे ते तीर्थ आणण्यात आलं आणि माझ्या मिस्टरांना ते तीर्थ देण्यात आलं. तीर्थ दिल्यानंतर माझे मिस्टर शुद्धीवरती आले. आजीला प्रचंड आनंद झाला. आजीने महाराजांचे धन्यवाद केले आणि मग आजी ते सर्वजण घरी आले. महाराजांची खूप कृपा आहे, तो जिवंत आहे, तो फक्त महाराजांमुळे, असे आजी सांगायच्या. आणि असे खूप सारे अनुभव त्यांनी मला आत्तापर्यंत आलेले सांगितले. माझ्या सासूबाईंनी देखील त्यांचा खूप सुंदर अनुभव सांगितला की एकदा असेच ते अक्कलकोटला दर्शनासाठी गेल्या होत्या. दर गुरुवारी अक्कलकोटला जाऊन आरती करायची हा त्यांचा नियम होता, पण एका गुरुवारी त्यांना जाणं शक्यच झालं नाही.
त्यांना जाण्यासाठी खूप लेट झालं. लेट झाल्यामुळे आणि त्यांना आरतीही त्या दिवशी मिळाली नाही आणि त्या प्रसाद घेऊनच मागे येत असायच्या. त्या दिवशी त्यांना प्रसाद देखील मिळाला नाही. त्यामुळे त्या खूप नाराज झाल्या, उदास झाल्या. प्रसाद मिळाला नाही, प्रसाद संपून गेलेला होता. तिथे एका ठिकाणी बसल्या. त्यांच्या मनामध्ये एकच विचार होता की प्रसाद मिळाला नाही म्हणून. आणि त्याच वेळेस काय झालं की एक व्यक्ती आली आणि त्यांच्या हातावरती त्यांनी जो काही शिऱ्याचा द्रोण आहे तो द्रोण दिला. ते बघून त्यांना खूप आनंद झाला की मला प्रसाद मिळाला. आणि मी तर बघितलं तर इथे प्रसाद राहिलेला नव्हता. मग हा प्रसाद तुम्ही कुठून आणला? हा प्रश्न जेव्हा त्यांना माझ्या सासूबाईंनी विचारला त्यावेळेस ते म्हटले की आम्ही आमच्यासाठी घेतला होता, पण याची गरज तुला जास्त आहे, तू घे असं म्हटले आणि ते तेथून स्मित हास्य करून निघून गेले. त्यावेळेस मला कळालं की हे दुसरे तिसरं कोणी नसून महाराज होते. महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली. माझ्या सासूबाईंनी हा त्यांचा मला आलेला अनुभव सांगितला. त्यानंतर माझे मिस्टर जे काही चांगल्या जॉबला लागले ते फक्त महाराजांमुळे. कारण माझ्या सासूबाईंनी 108 स्वामीचरित्राचे पारायण करेल असं कबूल केलं होतं आणि खरंच त्या पारायणामध्ये माझ्या मिस्टरांना खूप छान जॉब पुणे येथे मिळाला होता. आणि त्यानंतर काय झालं की मी मग पुणे येथे गेली. पुणे येथे गेल्यानंतर मी जॉब करायला सुरुवात केली. कारण माझं इंजिनिअरिंग मास्टर डिग्री कंप्लीट झालेली होती. त्यामुळे मग माझे मिस्टर म्हटले तू पण जॉब कर. मग मला जॉब मिळाला. मी जॉब करू लागले. आणि महाराजांचीच सर्व काही योजना असते, नियोजन असतं. काय करायचं ते महाराजच आपल्याकडून करून घेतात. आपण मात्र निमित्त मात्र असतो. तिथे गेल्यानंतर जे काही ऑफिसचे लोक होते ते देखील महाराजांचे भक्त होते. त्या ऑफिसमध्ये देखील महाराजांचा खूप मोठा फोटो लावलेला होता. आमच्या ज्या HOD होत्या त्या देखील महाराजांच्या खूप निस्सीम भक्त. त्यांनी एक ग्रुप तयार केलेला होता. त्या ग्रुपवरती ते रोज पारायण करत असायचे. ते रोज बोलायचे की आज हा अध्याय माझा होता, तो तुझा. ते ऐकून मला खूप कुतूहल वाटायचं की हे नेमकी कशाविषयी बोलत आहे ते कळत नव्हतं. एक दिवस मी असंच विचारलं की तुम्ही नेमकी काय करत आहात? मला देखील करायला आवडेल. त्यावेळेस आमच्या ज्या ताई होत्या HOD ताई, त्यांनी माझ्या हातावरती स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवला. या ग्रंथाचे आम्ही पारायण करतो. ज्याची इच्छा आहे ते हे पारायण करू शकतात असं त्यांनी सांगितलं. आज देखील त्यांनी दिलेलं ते पुस्तक, त्याच्यातूनच मी महाराजांचं जे काही स्वामीचरित्र आहे ते वाचते. तेव्हा महाराज सर्वप्रथम माझ्या हातावरती आले आणि मग मी महाराजांचीच इच्छा समजून ते पारायण करायला सुरुवात केली. जेव्हा जेव्हा मी ते पारायण करायला लागली, एक एक अध्याय वाचायला लागली, त्यावेळेस महाराजांविषयी मला भाव निर्माण झाला आणि मी महाराजांची सेवा करू लागले. महाराजांविषयी सर्व काही माहिती मला मिळायला सुरुवात झाली. आणि गजानन महाराज हे महाराजांचेच भक्त आहे आणि महाराजांचे शिष्य आहे हे ऐकून तर मला प्रचंड आनंद झाला. म्हणजे गजानन महाराजांनी मला त्यांच्या गुरुकडे पाठवलं म्हणून मला खूप आनंद झाला. मग तेव्हापासून मी महाराजांची खूप सेवा करायला सुरुवात केली. आणि महाराजांनी मला खूप अगोदरच पुढे काय घडणार आहे हे देखील मला खूप वेळेस येऊन सांगितलेलं आहे. त्यातीलच एक अनुभव मी तुम्हाला सांगते. स्वामी भक्तांनो, काय झालं, एक दिवस मला सुट्टी होती. मी घरीच होते. मिस्टर गेलेले होते. घरात कोणीच नव्हते. माझी घरातील कामे सुरू होते. आता सुट्टी असल्यानंतर मी घरातील खूप पसारा झालेला असल्यामुळे सर्व काही क्लीन करत होते. त्या दिवशी 12-12:30ची वेळ होती. 12-12:15 वाजले असतील. घराची बेल अचानक वाजली. यावेळेस कोण आलं म्हणून मला खूप असं टेन्शन आलं की नेमकी यावेळेस घरामध्ये कोण आलं असेल. मी डोकावून बघितलं तर एक म्हातारी व्यक्ती मला समोर दिसली. कुणाला तरी मदतीची गरज असेल म्हणून मग मी दरवाजा ओपन केला तर मला एक खूप वृद्ध व्यक्ती, खूप त्यांचं वय झालेलं होतं, धोतर परिधान केलेलं होतं, टोपी घातलेली होती. अशी व्यक्ती शक्यतो गावाकडेच असते, इकडे नसते. पण आता ही व्यक्ती तर आली आहे. मग मी विचारलं की कोण आहात, कुठून आलात, कोण पाहिजे, असे प्रश्न मी विचारले. त्यावेळेस त्यांनी मला खुनून सांगितलं की मी बोलू शकत नाही, मी आतमध्ये येऊन बसू का, असं त्यांनी सांगितलं. घरात तर कोणीच नाही, आता काय करावं. आता मी म्हटलं ठीक आहे, कोणीतरी असेल. मग मी म्हटलं या बसा. मी त्यांना बसायला दिलं. त्यानंतर त्यांनी मला खुणवलं की मला एक पेन आणि हे दे म्हणून, कागद दे म्हणून, असं त्यांनी खुणवलं. मग मी त्यांना एक पेन कागद दिला. त्यांनी त्याच्यावरती लिहिलं की आज माझं मौन व्रत आहे, मी बोलू शकत नाही असं म्हटले. आणि त्यानंतर म्हणे की आम्हाला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. मग माझा स्वयंपाक वगैरे काहीच झालेला नव्हता. तर म्हटलं आता यांना काय खाण्यासाठी देऊ. मी एक ग्लास पाणी दिलं आणि एक वाटीभर
जे काही शेंगदाणे होते ते शेंगदाणे घेऊन आली. ते शेंगदाण्याची वाटी त्यांच्या हातावर ठेवणार तर ते म्हटले की वाटी नको. त्यांनी खुणवलं, वाटी नको. ते शेंगदाणे मी त्यांच्या ओंजळीमध्ये टाकले. त्यांनी तेवढे खाल्ले, पाणी पिले. त्यानंतर त्यांनी त्याच्यावरती मग मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठून आला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही गाणगापूरवरून आलो आहे, आता शेगावला चाललेलो आहे, असं त्यांनी तेथे लिहिलं. आता म्हटलं हे कोणीतरी असेल व्यक्ती, तर तरी माझ्या मनामध्ये काहीच आलं नाही. तर मग त्यांनी काय लिहिलं की तुझ्या जीवनामध्ये पुढे खूप संघर्ष आणि अडचणी येणार आहे, खूप दुःख येणार आहे, त्याच्यातून सामोरं जाण्यासाठी या मंत्राचा सतत जप कर. त्यांनी मला एक मंत्र दिला आणि त्या मंत्राचा जप करायला सांगितला आणि त्यानंतर ते पेज माझ्या हातावरती दिलं आणि आता खुनानीच ते म्हटले आम्ही जातो असं म्हटले आणि ते खाली गेले. मी ते वाचेपर्यंत आणि मग ते निघून गेल्यानंतर मी ते वाचलं, त्यांनी दिलेलं मंत्र वगैरे ते सर्व वाचलं आणि त्यांना आणखी काहीतरी विचारावा, यांना माहीत आहे असं मला वाटलं, आणखी आपलं काहीतरी पुढे काय होणार काय नाही ते विचारावा, म्हणून मी धावत पळत पुन्हा बाहेर गेली आणि त्यांना शोधू लागली. कुठे गेले? बाहेर त्या काकू होत्या, त्यांना विचारलं आत्ता जे आजोबा इथे आले होते ते कुठे गेले, इकडे गेले की इकडे गेले? त्या म्हटल्या नाही ग, इथून कोणीच खाली गेलं नाही, मी तर कुणालाच बघितलं नाही. हे ऐकल्यानंतर मला तर काय करावं तेच कळेना की आपण खूप भ्रमात पडतो आणि आपल्याला त्यावेळेस खरंच काही कळत नाही. त्यावेळेस मग मी माझ्या ज्या काही आजी सासू आहे त्यांना कॉल केला, घडलेली हकीकत सर्व काही त्यांना सांगितली. त्यावेळेस म्हटल्या की खरंच तू किती भाग्यवान आहे की प्रत्यक्षात महाराजांनी तुला दर्शन दिलं आणि तुला सावध केलं आहे आणि त्या मंत्राचा तू आता कंटिन्यू जप कर असं त्यांनी सांगितलं. आणि मग मी त्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. मी कधीच तो मंत्र सोडला नाही. आज देखील त्या मंत्राचाच मी जप करते आणि त्या मंत्राने खरंच मला खूप संकटामध्ये सामोरं जाण्याची शक्ती दिली. संकट आलं नाही असं नाही, पण त्या संकटातून मी कशी पेलून गेले मलाच माहीत नाही. कारण प्रेग्नेन्सी राहिली होती. प्रेग्नेन्सी राहून सुद्धा खूप सारे कॉम्प्लिकेशन झाले. माझं 2-3 वेळेस माझं बाळ माझ्यापासून लांब गेलं. या संकटातून सावरण्याची शक्ती फक्त त्या मंत्राने मला दिली आणि त्यानंतर 5 वर्षानंतर मला आता एक मुलगा झालेला आहे आणि तो मुलगा देखील खूप छान आहे स्वामींच्या कृपेमुळे. एकदा स्वामी भक्तांनो असंच काय झालं की आमच्या ऑफिसमध्ये सर्वांनीच ठरवलं की आपण काय करू, प्रत्येकाचे जे अनुभव आहे ते अनुभव घेऊया आणि आपले अनुभव लिहून काढायचे. प्रत्येकाने आपला एक अनुभव दुसऱ्याला वाचण्यासाठी द्यायचा, त्याच्यात काही चुका वगैरे असेल तर ते दुरुस्त करायच्या आणि त्यानंतर आपण या अनुभवाची एक सिरीज तयार करूया. त्यामध्ये आपल्या लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. आपण एखादी छोटंसं अनुभवाचं पुस्तक वगैरे काढूया, म्हणजे महाराजांचे आणखी भक्त बनतील असं आम्ही ठरवलं आणि आम्ही तसंच करायला सुरुवात केली. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की मग मी असंच माझं वेळ होता, मला 8-9 अध्याय हे वाचायचे होते, अनुभव वाचायचे होते. त्या रात्री मला स्वप्न पडलं की महाराजांनी सांगितलं, महाराज प्रत्यक्षात माझ्या स्वप्नात आले. महाराजांनी मला ठणकावून सांगितलं की तू उद्या स्नेहाचे अनुभव वाचशील असं महाराज म्हटले. मला तर काहीच कळालं नाही की तिचे अनुभव मी का बरं वाचू, पण मला सकाळी स्पष्टपणे आठवत होतं की महाराजांनी सांगितलं की तिचे अनुभव वाच. मला असं वाटलं त्याच्यातून आपल्याला काहीतरी महाराजांना सांगायचं असेल, म्हणून मी दुसऱ्या दिवशी तिचे अनुभव वाचले. पण मला त्याच्यात काही एक कळालं नाही की महाराजांनी असं काय सांगितलं. आणि त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये काय झालं की पुन्हा तेच, आणि तिने मला कॉल केला स्नेहाने की अगं आज मला वेळ मिळणार नाही, माझे जे अनुभव आहे ते तू वाच. तिने मला विनंती केली. मला खूप लेट झालेलं होतं, मला माझेही अनुभव वाचायचे होते, सर्व काम होतं, रात्रीचे 11 वाजलेले होते, दुसरे देखील कामं होते. त्यामुळे तिला म्हटलं मला जर जमले तर मी वाचेल, नाही जमले तर नाही वाचणार असं मी तिला स्पष्टपणे सांगितलं. जेव्हा मी खाली झोपली त्यावेळेस मला महाराजांच्या त्या स्वप्नाचा क्लिक झालं की महाराजांनी मला त्यावेळेस अगोदरच सांगितलं होतं की स्नेहा तुला विनवणी करणार आहे, त्यावेळेस ते अनुभव वाचायला नाही म्हणू नकोस, ते अनुभव तू वाच असं महाराजांनी सांगितलं. आणि त्यावेळेस मग महाराजांचा आदेश आहे, महाराजांनी मला अगोदरच येऊन सांगितलं, म्हणून मी लगेच उठली आणि तिचे सर्व काही अनुभव वाचून हे केलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो मी जेव्हा गावी गेली होती तेव्हा माझ्या आजी सासूंना मी सांगितलं की आम्ही असं करत आहोत, अशी सिरीज बनवत आहोत. त्यांना खूप आनंद झाला. त्यावेळेस त्या म्हटल्या
तू खूप मनापासून महाराजांची सेवा करत राहा. तुला आणखी मोठी पोस्ट मिळणार आहे, आणखी एक डिग्री तुला घ्यायची आहे, तुझी उन्नती होणार आहे. हे त्या आजी सासू बोलल्या. त्यांच्या मुखातून जणू काय महाराजच बोलले. मी PhDचा खूप प्रयत्न करत होते, खूप ठिकाणी ॲप्लिकेशन दिले, अगोदर दिले होते, पण माझं काही तिथे नंबर कधी लागला नाही. ज्यावेळेस ह्या आजी सासू अशा बोलल्या, मी घरी आले, जाहिरात आलेली होती, जाहिरात बघितली, सहज फॉर्म भरायचा म्हणून भरला आणि खरंच इंटरव्ह्यू छान झाला आणि तिथे माझं सिलेक्शन झालं. आणि ही महाराजांचीच माझ्यावरती कृपा आहे. महाराजांनी त्यांच्या मुखातून मला सांगितलं होतं की तुझं सर्व काही आता मनासारखं होणार आहे, फक्त तू निस्सीम भक्ती आमची करत राहा. हा संदेश महाराजांनी त्यांच्या मुखातून मला दिला आणि आज महाराजांच्या कृपेने माझं पूर्ण शिक्षण कंप्लीट होऊन मला खूप मोठी जॉब आहे आणि सर्व काही सेटल आहे, मुलगा आहे, सर्व आहे. माझे मिस्टर देखील महाराजांची सेवा करतात. महाराजांना ज्याच्याकडून सेवा करून घ्यायची आहे त्याच्याकडून कशाही पद्धतीने महाराज सेवा करून घेतात. स्वामी भक्तांनो, असे छोटे मोठे तर प्रचंड अनुभव आहे, पण हे जे मोठे अनुभव होते ते तुमच्यापर्यंत शेअर करावे असं वाटलं, म्हणून आज मी माझा हा अनुभव इथे शेअर केला आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.